अखेर अर्जुनने आता सायलीवरच्या प्रेमाची कबुली दिलेली आहे आणि त्याचबरोबर प्रियाला सडेतोड उत्तरही. आणि ज्यावेळी अर्जुनने प्रियासमोर सायलीवरच्या प्रेमाची कबुली दिलेली आहे त्याच वेळेस सायली तिथे पोहोचते. परंतु आता सायली स्वतःहून अर्जुनला प्रेमाची कबुली देणार का हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. ठरलं तर मग मालिकेच्या 3 ऑक्टोबरच्या भागात सर्वच जण नाटकाला चाललेले असतात. तेव्हा रविराज ज्यावेळी आरशामध्ये प्रतिमाला पाहतात तर प्रतिमा खूप खुश असते आणि रविराज देखील प्रतिमाला पाहून खूप खुश असतात. परंतु प्रिया या सगळ्या नाटकाला वैतागून गेलेली असते. इतकेतच पूर्णाई रविराजांना सांगते की रविराज आपण वेळेत पोहोचू ना नाटकाला. हे बघा नाटक सुरू झाल्यानंतर मला तिथे जायला आवडत नाही. त्यामुळे कसं कलाकारांना देखील डिस्टर्ब होतं आणि ऑडियन्सला देखील. तर रविराज तिथे पूर्णाईंना सांगतात की नका काळजी करू पूर्णाई, आपण वेळेआधी तिथे पोहोचू. इतक्यातच प्रियाच्या कारस्थानाला सुरुवात होते. कारण तिला काही जरी झालं तरी अर्जुन सोबत राहायचं असतं. कारण अर्जुन हा घरी एकटाच असतो आणि तिथेच प्रिया मुद्दाम तिच्या मैत्रिणीला वर्षाला फोन लावल्याचं नाटक करते. तर सगळ्यांचं लक्ष प्रियाकडे जातं. तर प्रिया फोनवरती सांगते की अगं नाही गं, मला आत्ता नाही येणार, इतक्या वर्षानंतर माझी आई परत आली आहे ना, मी घरच्या सगळ्यांसोबत नाटकाला चालले आहे असं सांगून प्रिया फोन ठेवून देते. खरं तर प्रियाला तेथून सटकायचं असतं, परंतु घरच्यांना कारण काय द्यायचं म्हणून तिने या खोट्या कारस्थानाचा घाट घातलेला असतो. तर रविराज तिथे प्रियाला विचारतात की काय ग तन्वी, कोणाचा फोन होता. तेव्हा प्रिया सांगते की बाबा मैत्रिणीचा, आमच्या मध्ये खूप मोठे डिझायनर येणार आहे, परंतु मी नाही ना जाऊ शकत कारण मी आईसाठी काहीही करू शकते. तर रविराज आपोआपच आता प्रियाच्या चाळ्यात अडकलेले असतात. कारण प्रियाला चांगलंच माहिती असतं की तिने काय खेळी केल्यानंतर रविराज स्वतःहून तयार होतील तिला सोडण्यासाठी. तर रविराज इतक्यातच गाडी थांबवतात आणि प्रियाला सांगतात की अगं तन्वी, एवढं महत्त्वाचं वर्कशॉप तू मिस का करतेस. तेव्हा पूर्णाची देखील सांगते की तन्वी आधी अभ्यास, आणि प्रतिमासोबत आम्ही आहोतच ना. इतक्यातच सायलीच्या डोक्यात ट्यूब पेटते आणि सायलीला लक्षात येतं की अर्जुन जे म्हणत होता तेच खरं आहे. प्रियाच्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिजतंय. तर प्रिया तिथे रविराजांना सांगते की बाबा त्यांना खूप मोठ्या फॅशन डिझायनर आहेत, त्यांची अपॉइंटमेंट घेण्यासाठी सुद्धा 3-3 महिने थांबावं लागतं. तर रविराज देखील तेच सांगतात की तन्वी तू जा. तर तिथे प्रिया विचारते की काय करू आई, जाऊ ना मी. तरी देखील प्रतिमा आता तिला काहीच उत्तर देत नाही. तेव्हा प्रिया मनोमन विचार करते की अगं जा म्हण की, हीच जर गोष्ट सायलीने विचारली असती तर लगेच मान हलवली असती. कल्पना तिथे सांगते की तन्वी तू इथे वेळ का काढतेस, जा ना, नाहीतर आपण एक काम करूयात, आपण ना हा प्रोग्रामच कॅन्सल करूयात. प्रियाला आता जबरदस्त धक्का बसतो. कारण प्रियाला जे पुढे जाऊन करायचं असतं ते तिला करता येणार नसतं. म्हणून ती सर्वांना सांगते की नाही नाही, हा प्रोग्राम तुम्ही कॅन्सल कशाला करताय माझ्यासाठी, तुम्ही आता जा, मी पाठीमागून येते ना. तर सायलीला प्रियावरती आता संशय आलेला असतो. अर्जुन जे सांगत होता तेच बरोबर आहे असंच सायलीला वाटत असतं. सर्वांच्या समोर प्रिया असा आणते की जसं काही तिला सर्वांचं आता ऐकावंच लागणार आहे. आणि ती तिथे रविराजांना सांगते की तुम्ही एवढा आग्रहच करत आहात तर मी जाते. आणि त्यानंतर ती नाटकाची तिकीटं कल्पनाच्या हातात देते आणि गाडीच्या खालती उतरते. त्यानंतर रविराज सर्वांसोबत मिळून नाटकाला जात असता क्षणी सायलीच्या डोक्यात विचार चालू होतात. सायली विचार करते की इतक्या नामवंत व्यक्तीचं वर्कशॉप असं अचानक कसं ठरेल. प्रिया नक्कीच खोटं बोलून निघाले आहे का. सायलीच्या मनात विचारांची आता खळबळ माजलेली असते. आणि तिच्या लक्षात येतो तो घडलेला एक प्रसंग, ते म्हणजे आश्रमातील सर्वजण फिल्म बघायला गेले असता प्रियाने पोटात दुखण्याचं नाटक केलं होतं आणि तिने सांगितले देखील होतं सर्वांना की मी घरी जाऊन आराम करते, तुम्ही सर्वच जण मिळून फिल्म एन्जॉय करा. आणि प्रियाच्या साथीला विलास देखील गेला होता आणि तिथेच त्यानंतर घडलं म्हणजे खुनाचं प्रकरण. आणि त्यानंतर सायलीला आठवतं ते अर्जुनचं बोलणं. अर्जुनने सायलीला देखील सांगितलेलं असतं की ती मला म्हणाली होती की माझ्यासोबत तिला टाईम स्पेंड करायचा आहे आणि अचानकपणे ती तुमच्यासोबत नाटकाला चालली आहे. नक्कीच मिसेस सायली तिच्या डोक्यात काहीतरी प्लॅन शिजतोय. आत्ता कुठे सायलीला अर्जुनचं म्हणणं खरं वाटायला लागतं. सायली प्रियाच्या विचारांमध्ये असता क्षणी पुन्हाची सायलीला विचारते की काय झालं सायली, कसला विचार करतेस. तेव्हा सायली डचकते आणि पुन्हा खोटं सांगते की
पूर्णाची यांना ना मगाशी पित्ताचा त्रास चालू झाला होता आणि नेमक्या मी त्यांना गोळ्या द्यायच्या विसरले. तर कल्पना हसते आणि तिथे सांगते की अरे बापरे, आता अर्जुनचा पित्ताचा त्रास सुरू आहे हे म्हटल्यानंतर सायलीला काही चैन नाही पडणार. तेव्हा सायली म्हणते की आई मी पटकन जाऊन परत येऊ का, नाही म्हणजे यांना गोळ्या देऊन येते ना. त्यानंतर सायली प्रतिमाला विचारते की प्रतिमा त्या मी यांना गोळ्या देऊन परत तुमच्यासोबत आले तर चालेल ना. तेव्हा प्रतिमा होकार देते तर सायली लगोलग गाडीच्या खालती उतरते. रविराज आता त्या तिघींना घेऊन नाटकाला जातात. परंतु इकडे मात्र आता प्रियाच्याच नाटकाचा पर्दाफाश होण्याची वेळ आलेली असते. इकडे आमदार साहेब ज्यावेळी फोनवरती चर्चा करत असतात त्याच वेळेस तिथे महिपत साक्षी दोघेही पुन्हा तिथेच गेलेले असतात. तर त्यानंतर आमदार साहेब फोनवरती त्यांना सांगतात की ती जागा आजच्या आज आपल्या हाती आली पाहिजे आणि ती देत नसतील तर हवं तर बुलडोजर फिरवा त्याच्यावरती, असं सांगून ज्यावेळी त्यांनी फोन ठेवून दिलेला असतो तर तिथे महिपत आमदार साहेबांना सांगतो की साहेब आमचं देखील काम करा ना, फिरवा ना बुलडोजर. तर तिथे आमदार साहेब विचारतात की तुम्ही परत आलात. तेव्हा महिपत सांगतो की काय साहेब, तुम्ही आता आमचं काम करत नाहीत म्हटल्यानंतर तुमचे उंबरे आम्हाला जिजवावे तर लागतीलच ना. तर त्याचनंतर साक्षी महिपत दोघेही आमदाराला लाच देतात. ते सांगतात की करून टाका ना साहेब आमचं काम. तर साक्षी सांगते की हो साहेब, आता सलग आम्ही 2-3 दिवस झाले आम्ही तुमच्याकडे येतोय, परंतु तुम्ही जर त्या जागेवरचा स्टे हटवला आणि तिथे जर आमचं रिसॉर्ट उभं राहिलं तर तिथला परमनंट एक स्वीट तुमच्या नावावरती. आता इथे स्वतःचाच फायदा आहे म्हटल्यानंतर आमदार साहेब देखील महिपत शिकरेचं काम करायला तयार होतात आणि ते हसून महिपत शिकरेला म्हणतात की शिकरे तुम्ही ना खरंच खूप चिकट आहात राव. तेव्हा महिपतच्या लक्षात येतं की आमदार साहेब आपलं काम करायला आता तयार झाले आहेत. तर त्यानंतर महिपत साक्षी दोघेही चेअरवरती बसतात. तर आमदार साहेब महिपतला तिथे जजचं नाव विचारतात. तेव्हा तिथे महिपत जजचं नाव पोतदार सांगतो. तर आमदार साहेब पोतदार जजला फोन करतात आणि ते सांगतात की महिपत शिकरेचं जे वात्सल्य आश्रम केस आहे त्या आश्रमाची जागा महिपत शिकरे यांनी विकत घेतली आहे आणि कोणता तर वकील आहे त्याने पर्सनल दुश्मनीतून त्याच्यावरती स्टे आणला आहे. तो स्टे लवकरात लवकर हटवा म्हणजे काम होईल आपलं. आपण नंतर भेटून बोलूयाच या विषयासंदर्भात, असं सांगत आमदार साहेब आता तिथे फोन ठेवून देतात आणि ते साक्षी महिपत या दोघांनाही आनंदाची बातमी देतात की तुमचं काम फत्ते झालं. तर तिथे आता अर्जुनने एवढ्या मेहनतीने त्या जागेवरती स्टे आणलेला असतो, परंतु महिपत आणि साक्षी या दोघांनी डबल गेम खेळून आता आमदार साहेबांना हाताशी घेतलेलं असतं लाच देऊन आणि त्यांना स्टे उठवायला भागही पाडलेलं असतं. इकडे अर्जुन अजूनही या गोष्टीपासून गाफील असतो की नक्की प्रियाचं चाललं तरी काय आहे. प्रिया अर्जुनपासून सावध झालेली असते. अर्जुन प्रियाचाच विचार करत असतो की तन्वीने जो लुक मला दिला होता त्यानुसार तर नक्कीच तिच्या डोक्यात काहीतरी प्लॅन शिजत होता, परंतु अजून ती आली कशी नाही, नक्की हिच्या डोक्यात चाललं तरी काय आहे असं अर्जुन सतत विचार करत असता क्षणी प्रिया दरवाजा ठोठावते आणि अर्जुन ओळखतो की नक्कीच ही तन्वी असणार. परंतु अर्जुन प्रियाला ज्यावेळी पाहतो त्यावेळी असं दाखवतो की जसं काही त्याला याची साधी कल्पना देखील नव्हती की प्रिया अचानक त्याच्याकडे येईल. आणि अर्जुन तिला विचारतो की तन्वी तू इथे कशी काय. तेव्हा प्रिया सांगते की काय अर्जुन असं का करतोयस, आपलं ठरलं होतं ना स्पेशल दिवशी स्पेशल गप्पा मारायच्या. तर प्रिया अर्जुनला खूप लाडात येऊन बोलत असते. ती अर्जुनला म्हणते की काय रे अर्जुन, मला तर वाटलं होतं की तू माझ्यासाठी रोमॅन्टिक होऊन काहीतरी छान तयारी करशील. तेव्हा अर्जुन सांगतो की काय तन्वी तू देखील नाटकाला निघून गेलीस ना, मला माहिती असतं ना की तू मला भेटणार आहेस पुन्हा, तर मी काहीतरी छान तयारी केलीच असते की. तर त्याचनंतर अर्जुनचा हात धरून प्रिया खेचतच त्याला बाहेर घेऊन जाते. अर्जुन सतत प्रियाला विचारत असतो की तन्वी काय चाललंय नक्की तुझं. ज्यावेळी अर्जुन पायऱ्या उतरत असतो त्यावेळी प्रिया दाखवते की बघ कॅन्डल्स आहेत, मूड लाईट आहेत, बलून आहेत आणि रेड ड्रेससुद्धा आहेत. तेव्हा अर्जुनच्या लक्षात येतं की प्रियाच्या मनात नक्की काय चालू होतं ते. अर्जुन थोडाफार प्रियापासून सावधच असतो. ज्यावेळी अर्जुन खाली उतरून प्रियासोबत येतो तर त्याच वेळेस प्रिया तिथे विचारते की मी केलेली तयारी तुला आवडली का. अर्जुन अजूनही प्रियापासून गाफीलच असतो आणि तो विचार करतो की तन्वी अशा मूडमध्ये आहे की तिच्या तोंडून विलास मर्डर केसचं सत्य वदवता येईल, ती काही ना काही बोलून बसेलच.
परंतु इथे मिसेस सायली नाही आहे तिचं बोलणं ऐकायला. प्लीज मिसेस सायली या ना, असं अर्जुन विचार करत असतो. तर प्रिया तिथे विचारते की काय झालं अर्जुन, कशी वाटते तयारी. तर अर्जुन तिने जी तयारी केलेली असते त्याचं कौतुकच करतो. त्यानंतर प्रिया अर्जुनच्या जवळ येते आणि त्याला म्हणते की मी केलेली तयारी आवडली ना तुला. तेव्हा अर्जुन सांगते की हो, तू केलेली तयारी तुझ्या इतकी छान आहे. तर त्यानंतर प्रिया खूप लाडाने अर्जुनला म्हणते की अच्छा, म्हणजे मी केलेली तयारी, एवढं छान दिलेलं सरप्राईज जर तुला आवडलं असेल तर तुझ्याकडून मला एक गिफ्ट हवं आहे. अर्जुन प्रियापासून दूर जातो आणि तिला विचारतो की गिफ्ट, कसलं गिफ्ट. आणि अर्जुनचं लक्ष दरवाजाकडे असतं, कारण अर्जुन आणखीन देखील सायलीचीच वाट पाहत असतो. त्यानंतर प्रिया आणखीनच अर्जुनच्या जवळ येते आणि अर्जुनला विचारते की अर्जुन, मला ना तुझ्यासोबत एक रोमॅन्टिक छानसा डान्स करायचा आहे. प्लीज देशील ना मला हे गिफ्ट. तेव्हा अर्जुन सांगतो की हां, का नाही देणार. आणि अर्जुन लगोलग प्रियासोबत डान्स करायला तयार होतो, कारण अर्जुनला प्रियाला गाफील ठेवूनच तिच्या तोंडून सत्य वदवायचं असतं. अर्जुन जरी प्रियासोबत डान्स करत असला तरी सतत लक्ष त्याचं बाहेरच असतं, कारण त्याला सारखं वाटत असतं की सायली नक्की येणार. त्याचा तेवढा ठाम विश्वासही असतो. प्रिया तिथून गायब झाली आहे हे जेव्हा सायलीला कळेल त्याच वेळेस सायली घराकडे धाव घेणार हे अर्जुनच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं आणि त्यासाठी अर्जुन सतत सायलीची वाट पाहत असतो. अर्जुन प्रियासोबत डान्स तरी करत असतो, परंतु सतत प्रिया अर्जुनच्या खूप जवळ जाण्याचा, अंगचटीला येण्याचा प्रयत्न करत असते आणि अर्जुन प्रियापासून सतत दूर दूर पळत असतो. परंतु प्रिया हात धुवूनच आता अर्जुनच्या मागे लागलेली असते. अर्जुन ज्यावेळी प्रियासोबत डान्स करत असतो तर प्रिया मुद्दाम अर्जुनच्या इतकी जवळ आलेली असते की अर्जुन आता थोडाफार घाबरायला लागतो प्रियापासून, कारण सायलीने अर्जुनला आधीच अलर्ट केलेलं असतं की प्रिया कधी काय करेल सांगता येत नाही, त्यामुळे सावध राहा तिच्यापासून. अर्जुन जसं विचार करत असतो त्याचप्रमाणे सायली खरोखरच आलेली असते आणि सायली ज्यावेळी घरात येते, म्हणजेच लॉनमध्ये येते, ती दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते, परंतु दरवाजा आतून बंद असल्याने तिला तो उघडता येत नाही. त्यानंतर सायली ही खिडकी शोधायला लागते. सायलीच्या जीवाची आता खूप घालमेल होत असते. प्रिया गायब झाल्यापासून ती अर्जुनच्या बाबतीत विचित्र काहीतरी भयंकर करू शकेल असंही सायलीला वाटत असतं आणि त्याचमुळे सायली घाबरून गेलेली असते. त्यानंतर सायली ही खिडकीपाशी जाते आणि पडदा हटवून खिडकीतून समोरचं दृश्य पाहायला लागते. तर अर्जुन हा प्रियाला सांगतो की तन्वी, अगं डान्स वगैरे ठीक आहे, आपण हवं तर बसून गप्पा मारूयात ना. अर्जुन मुद्दाम प्रियाला टाळाटाळ करत असतो, कारण प्रिया अर्जुनच्या खूपच जवळ येत असते. अर्जुन तिथे प्रियाला सांगतो की तन्वी, अगं तुझ्या लहानपणीच्या काही मेमरीज असतील त्या संदर्भात बोलूयात ना आपण. आश्रम, त्यानंतर विलास काका तुझा बॉन्ड, मधुभाऊ तुझा बॉन्ड कसा होता, हे सगळं बोलूयात ना आपण. चल ना बसूयात. असं म्हणून अर्जुन जात असता क्षणी प्रिया त्याचा हात धरते आणि त्याला मागे खेचते आणि अर्जुनला सांगते की मला तुला खूप महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे. अर्जुनला अजूनही तेच वाटत असतं की प्रिया नक्कीच आश्रमाबद्दल काहीतरी बोलणार, परंतु सायलीने जसा विचार केलेला असतो त्याचप्रमाणे सगळं घडत असतं की प्रिया खूप शातीर असते, ती आश्रमाचं सत्य कधीच नाही सांगणार. त्यानंतर प्रिया अर्जुनसोबत ही डान्स करत असते आणि सायली हे दृश्य खिडकीतून पाहत असते. तर मुद्दाम प्रिया अर्जुनला म्हणते की अर्जुन, आपण लहानपणी किती म्हणजे एकत्र होतो ना, आणि त्यानंतर आपण लहानपणापासून दुरावलो. लहानपणीच आपलं लग्न जमलं होतं, परत आपण मोठेपणी एकत्र आलो, परंतु आपलं लग्न करायचं राहून गेलं, कारण आपल्यामध्ये सायली आली. आपलं जमलेलं लग्न झालंच नाही. सायलीला आता खूप भीती वाटत असते प्रियाची, कारण प्रिया कधी काय करू शकेल सांगता येत नसतं. प्रियाला जर खरं कोणी चांगलीच ओळखली असेल तर ती सायलीने ओळखलेली असते. अर्जुन जरी गाफील असला तरी सायली गाफील नसते. तर प्रिया तिथे अर्जुनला सांगते, खरं तर प्रिया धक्कादायक बातमीच देते अर्जुनला. ती म्हणते की अर्जुन, ही सगळी तयारी ना मी तुला प्रपोज करण्यासाठी केली आहे. बाहेर उभ्या असलेल्या सायलीला आणि अर्जुनलाही जबरदस्त असा शॉकच बसतो. त्यानंतर अर्जुन हा खूपच घाबरून गेलेला असतो, घाम फुटलेला अर्जुनला, कारण प्रियाने शॉकच तसा दिलेला असतो. तर अर्जुन तिथे बाजूला जातो आणि डोक्यालाच हात लावतो. तो तिथे सांगतो की तन्वी, अगं माझं लग्न झालं आहे. तर प्रिया अर्जुनला म्हणते की लग्न झालं आहे, परंतु डिवोर्स घ्यायला कितीचा वेळ लागतो. तेव्हा सायलीला जबरदस्त धक्काच बसतो. अर्जुन तिथे सांगतो की अगं तन्वी, माझं लग्न झालं आहे आणि डिवोर्सबद्दल का बोलतेस तू. हे बघ,
आपलं छान ट्युनिंग जमतं का? कारण आपण आपल्या एकमेकांबद्दलच्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी शेअर करतो. तू ना हे सगळं सोड. तू तुझ्या आश्रमाच्या मेमरीबद्दल सांग ना काही. तुझं बालपण कसं गेलं तिथे, त्यानंतर तुझे फ्रेंड्स कोण कोण होते आणि तुझे ते विलास काका त्याच्यासोबतचा तुझा असणारं ट्युनिंग बॉन्ड कसा होता, याबद्दल बोलूयात ना आपण. अर्जुन खरं तर प्रियाला जे प्रपोज करायचं असतं त्यासाठीची टाळाटाळ करत असतो. परंतु प्रिया हात धुवून अर्जुनच्या मागेच लागलेली असते. अर्जुनला सोडायलाच तयार नसते ती. ती सांगते की काय रे अर्जुन, तुझं काय चाललंय, ते आश्रमन, विलास काका, हे ते. त्यानंतर परत प्रिया अर्जुनच्या खूपच जवळ येते आणि सायलीला ते पाहवतच नसतं. सायली आपले डोळे बंद करून घेते. तर मुद्दाम प्रिया अर्जुनला विचारते की तुझं माझ्यावरती प्रेम आहे ना अर्जुन? अर्जुन आता मान हलवून होकार देतो. त्याला खूपच घाम फुटलेला असतो. तर तिथे प्रिया विचारते की मग मला सांग, मला ना आता जगातले 3 सगळ्यात बेस्ट शब्द ऐकायचे आहेत. म्हणजे प्रिया अर्जुनच्या तोंडून आय लव्ह यू हा शब्द ऐकण्यासाठी आतुर झालेली असते. अर्जुन आता घाबरून गेलेला असतो, कारण त्याचं प्रेम फक्त आणि फक्त सायलीवरती असतं. अर्जुन आता मूग गिळून शांतच असतो. तेव्हा प्रिया त्याच्यावरती हसायला लागते आणि त्याला म्हणते की अच्छा, म्हणजे ते 3 शब्द तुला आधी माझ्या तोंडून ऐकायचे आहेत तर, आणि मग तू मला बोलशील हो ना? तर त्याचनंतर अर्जुन अजूनही शॉकमध्ये असतो. तर प्रिया हे गुलाबाचं फूल घेऊन येते आणि अर्जुनच्या पायाशी बसते. तर प्रिया गुडघ्यावर बसून अर्जुनला प्रपोज करते. ती अर्जुनला सांगते की मी फक्त तुझीच आहे, आय लव्ह यू अर्जुन. अर्जुन अजूनही त्याच धक्क्यात असतो. घाबरत तो सतत दरवाजाकडे पाहत असतो आणि सायली पडद्याआड होते. तर प्रिया आता विचार करते की हा सतत तिकडे दरवाजाकडेच का पाहतोय. परंतु प्रियाचं लक्ष दरवाजाकडे न जाता खिडकीकडे जातं आणि तिच्या लक्षात येतं की सायली देखील तिथेच आहे. तर प्रिया आता विचार करते की अच्छा, म्हणजे माझ्या नकळतपणे तू त्या सायलीला इथे बोलवून घेतलं आहेस, तर बरं झालं माझ्यासाठी. तर हे काम आता सोपंच होऊन जाईल. सत्य लवकरच तुमच्या दोघांच्याही तोंडून बाहेर पडेल. मुद्दाम प्रियाने सिच्युएशनच तशी क्रिएट करून ठेवलेली असते की तिला फक्त अर्जुनच्या तोंडून हेच वदवायचं असतं की तो फक्त तिच्यासोबत प्रेमाचं नाटक करतोय, सत्य जाणून घेण्यासाठी. सायली तर आता रडकुंडीलाच आलेली असते. सायली सतत आता विचार करत असते की अर्जुन पुढे नक्की प्रियाला काय उत्तर देईल. प्रिया मुद्दाम उठते आणि अर्जुनला आता गुलाब घेण्यासाठी जबरदस्तीच करायला लागते. त्यानंतर प्रिया मूर्खासारखं स्वतःहून जबरदस्तीने ते गुलाब अर्जुनच्या हाती थांबवते. तर ती सतत अर्जुनला म्हणत असते की मन ना अर्जुन. प्रिया अर्जुनला जबरदस्ती करत असते आणि अर्जुनला आता काहीच सुचत नसतं की प्रियापासून सुटका कशी करवून घ्यावी. परंतु अर्जुनला हे माहिती नसतं की सायली देखील आली आहे आणि हे सगळं पाहते. त्यानंतर अर्जुन हा गुलाब घेतो आणि तोंड फिरवतो. प्रिया अर्जुनच्या आता गळाच पडायला लागते. मुद्दाम जबरदस्ती करत असते. का तर तिला अर्जुनच्या तोंडून सत्य वदवायचं असतं. खरं तर अर्जुन आता मूर्खात निघालेला असतो. त्याला वाटत असतं की प्रिया गाफील आहे, परंतु प्रियाने अर्जुनलाच गाफील ठेवलेलं असतं. त्यानंतर अर्जुन जेव्हा चेअरवरती बसतो तर प्रिया मुद्दाम त्याच्या मांडीवरती डोकं ठेवते आणि त्याला म्हणते की अर्जुन, मला ना आयुष्यभर तुझ्यासोबत याच घरात राहायचं आहे, म्हण ना प्लीज, आय लव्ह यू म्हण ना. असं प्रिया मागेच लागलेली असते अर्जुनच्या. अर्जुन सतत प्रियापासून सुटका करण्यासाठी इकडे तिकडे पळत असतो. तर प्रिया तिथे अर्जुनच्या खूपच जवळ जात असते आणि त्याला मुद्दाम जबरदस्ती करत असते आणि सायलीला अर्जुनची अवस्था पाहवत नसते. सायलीने सांगून देखील अर्जुन प्रियापासून सावध न राहता उलट प्रियाच्याच चाळ्यात अडकलेला असतो. त्यानंतर अर्जुन चिडूनच बाजूला येतो आणि प्रियाने दिलेल्या गुलाबाचा चुराडा करून टाकतो. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की प्रिया अर्जुनला घट्टमिठी मारते आणि त्याला जबरदस्ती करत असते आय लव्ह यू म्हणण्यासाठी. आणि अर्जुन हे 3 शब्द आता प्रियाला नाही तर सायलीला त्याला बोलायचे असतात आणि प्रिया जबरदस्ती करत असल्याने अर्जुन आता तिच्यावरती खूप चिडलेला असतो. त्यानंतर प्रिया जबरदस्तीनेच अर्जुनला सोफ्यावरती पाडते आणि जबरदस्तीनेच त्याला किस करायला लागते. अर्जुन आता इतका भडकतो की रागाच्या भरामध्ये प्रियाला जोराचा धक्का मारतो आणि तिला सांगतो की तुझी नाटकं बंद कर. माझं तुझ्यावर नाही तर माझ्या सायलीवरती जीवापाड प्रेम आहे. आणि ज्यावेळी बाहेर उभी असलेली सायली हे सगळं ऐकते तेव्हा तिचे कान आता तृप्त झालेले असतात, कारण अर्जुनकडून ती आतुर झालेली असते हेच ऐकायला की त्याचं सायलीवरतीच प्रेम आहे. अखेर आता अर्जुनला
सायलीला अर्जुनबद्दल आता कळालेलं आहे की तो तिच्यावरतीच प्रेम करतो. तर आता लवकरात लवकर सायली स्वतःहून अर्जुनला प्रेमाची कबुली कशी देणार हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार.